तर मनोज जरांगे पाटलांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच असं जरांगेंनी म्हटलंय। अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्यावर जरांगे पाटलांची ही पहिली प्रतिक्रिया होती। अंतरवालीसारखं गाव होणं नाही असं म्हणत त्यांनी गावाने जो पाठिंबा दिला त्याचं कौतुक केलंय। काहीही बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असं जरांगे पाटलांनी आवाहन केलं। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला। आज काय बोलावं खरंच कळालं मला। आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणं नाही बाबा कोणा। 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं। आता एखाद बार आम्ही चिमटा घेतो दवाखान्यात एखाद्या घेतले की नाही आहे का नाही? किती जण तरी वगैरे जरा, कारण हे सोपं नाही। मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले। सगळे मराठी एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठी एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठी ताकद बी दाखवली। याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतर्गतवाली गावचा आहे। मोलाचा वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।